सध्या 13 टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे। त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणीही काही बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत। त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत। त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत। त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये। जो कोणी, कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे। आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत। तपासाचा भाग याच्यामध्ये आहे, फॉरेन्सिक्स, बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। मॅडम, साधारण 48 तासानंतर सुद्धा आपल्याला काही आरोपीपर्यंत लीड मिळालेले आहेत का? आरोपीच्या कुटुंबाच्या पैकी कोणाकोणाची चौकशी आपण केली? ॲक्च्युली तशी याच्यापूर्वीही तिथंच त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती, पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। त्याचा भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहेत तसं तसे आमच्या टीम वर्कआउट करत आहेत। नाही, चौकशी तर होईलच या प्रकरणामध्ये, तो तपासाचा भागच येईल याच्यामध्ये त्यांची चौकशी करणं हे। पण त्यांचे काही अधिकारी वगैरे काल येऊन या संदर्भात मला भेटून गेलेले आहेत। आरटीओच्या संदर्भात आरटीओचे अधिकारी देखील तुम्हाला काल भेटून गेलेले, काय त्यांनी तुमच्याकडून अहवाल घेतलेला आणि पीडित तरुणीच्या अहवालामधनं काय निष्पन्न? ॲक्च्युली आरटीओचे ऑफिसर येऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हवी होती, ती माहिती विचारण्याच्या दृष्टीने ते आलेले होते। त्यानुसार त्यांना केसच्या संदर्भातली सर्व माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। पीडित तरुणीच्या अहवालातनं काय निष्पन्न? त्याच्या बाबतीत आता याच्यावरती चॅनलवरती बोलणं योग्य राहणार नाही।